देशामध्ये पुढील काही दिवसात केंद्रात मोठी उलथापालथ होईल असा दावा केला जातोय। अशातच मुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातील। केंद्रात शिक्षण मंत्रीपदी फडणवीसांची वर्णी लागेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे। इतकंच नाही तर याबाबत पंतप्रधान मोदींनीही फडणवीसांशी चर्चा केली आहे आणि मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी घ्यावी अशी सूचना मोदींनी फडणवीसांना दिली आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। त्यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। भाजपला काय करायचं तो त्यांचा पक्षाचा निर्णय असेल असं उदय सामंत म्हणाले। कोट्यावधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं आणि तिथेच वाळवी लागली आणि मोदींना माघार घ्यावी लागली। मोदींचा पराभव केला तरुणांनी। त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये असं आहे की या खात्यासाठी एक दूरदृष्टीचा उच्च शिक्षित चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे। हे नरेंद्र मोदी नाही माहिती। देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळायला सक्षम आणि समर्थ आहेत आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत। त्यामुळे आधी आपल्या वॉर्डातला नगरसेवक ठरवण्याचा निर्णय घ्या। उद्धवजी ठाकरे तुम्हाला नगरसेवक देखील ठरवू देत नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका। देशाचं शिक्षण मंत्री कोण होणार हे ठरवण्यासाठी नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत। दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण ऐकूयात। चांगली स्टोरी आहे ती। त्याच्यामध्ये काय, मी तर वाचत नाही सामना, पण मोदी शहांमधला संघर्ष, देवेंद्रजी तिकडे जाणार हे सामना ठरवत नाही, दोन नेते ठरवतात। त्याच्यामुळं त्यांचा तो वैयक्तिक भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोणी केंद्रामध्ये जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं हे काही सामनामधल्या सल्ल्यानं होत नाही। त्याच्यामुळे सामना हा तुम्ही जसं आता वाचून टाइमपास करता तसं अनेक लोक टाइमपास करतात आणि तो पेपर किती लोक वाचतात हे देखील आत्मचिंतन लिहिणाऱ्यांनी केलं पाहिजे। न्यूजपेपर सामना त्यांना मनाला वाटेल तसं ते त्यात लिहित असतात। त्यांना कुठून स्वप्न पडतात, कोण त्यांना सांगतं देव जाणे, परंतु काहीतरी गेस करून त्याची बातमी बनवण्याचं काम संजय राऊत हे करत असतात। देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जायचं का नाही जायचं ते त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे। मोदी साहेबांनी काय निर्णय घ्यायचा किंवा अमित शहा साहेबांनी काय निर्णय घ्यायचा या बाबतीमध्ये संजय राऊतला विचारून कोणी काही सांगणार नाही किंवा यांना तो अधिकार नाही, यांना माहितीही नसतं।